हाय हॅलो नमस्कार. द्वारकाज रसोई कॉर्नरमध्ये स्वागत आहे तुमचं. मागच्याही व्हिडिओला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. तर आज मी बनवणार आहे ते मेथीचे थेपले. ते कसे बनवायचे हे बघा. सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये घेतले आहे 2 वाटी कणिक. त्यामध्ये घातले आहे मीठ, चवीनुसार मीठ. त्यानंतर घातले आहे तेल. आता मी घालणार आहे यामध्ये हळद. तर हे छान असे मेथीचे थेपले पौष्टिक रेसिपी आहे. प्रवासासाठी सर्वोत्तम मस्त असे थेपले ते कसे बनवायचे हे बघू शकता. इथे घातले आहे मी घरगुती लाल तिखट. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तीळ. इथे मी स्वच्छ पांढरे तीळ घालून घेतले आहे. त्यानंतर हातावर क्रश करून आपल्याला ओवाही घालायचा आहे. ओवा हा पचनास मदत करते म्हणून आपण त्याला हातावर क्रश करून घातला आहे. आता आपल्याला घालायचं आहे आलं लसूण पेस्ट. हे बघू शकता आपण याच्यामध्ये घालणार आहोत स्वच्छ धुतलेली मेथी आणि थोडीशी कोथिंबीर. तर याला व्यवस्थित धुवून घेऊन छान असं कट करून आपण त्याला त्या पिठामध्ये एकजीव करून घेणार आहोत. हे बघा, याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे बघू शकता आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक मस्त असा आटा बनवायचा आहे. तर ही रेसिपी खूप छान आणि पौष्टिक आहे. थंडीच्या दिवसामध्ये तर नक्कीच खायची आहे. मेथी ही गरम राहते आणि त्यामुळे आपल्याला शरीराला गरमची आवश्यकता असते म्हणून मेथी थंडीमध्ये जास्तीत जास्त सेवन करायचं आहे मेथीचं. हे बघू शकता थोडंसं आपल्याला आटा मळायलाच थोडीशी मेहनत लागते. जर आटा आपण व्यवस्थित मळून घेतला तर मऊ लुसलुसीत असे छान असे आपले मेथीचे थेपले बनतात. तर हे बघा छान असे व्यवस्थित आपण हे आटा मळून घेतला आहे. हे बघू शकता मस्त असा आपला आटा तयार आहे. आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल. सर्वप्रथम पहिली वेळेसही तेल घातलं होतं. आताही आपल्याला त्यामध्ये तेल घालून परत एकदा छान असा आटा मळून घ्यायचा आहे. हे बघा आताही मी तेल त्यावर सोडलं आहे जेणेकरून ते मस्त असा एकजीव ते तेल व्यवस्थित त्या आट्यामध्ये मिक्स होणार आहे. तर हे बघू शकता छान असा आटा इथे बनवून तयार आहे. मेथीचे थेपले बनवण्याच्या अर्धा तास पहिले आपण हा आटा मळून ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जर थेपले बनवायला घेतले तर छान असे मस्त असे मऊ स्मूथ मेथीचे थेपले तयार. हे बघू शकता अर्धा तास झाल्यानंतर मी त्याचे छान असे पराठे बनवून घेतले आहेत एकदम पतले पतले फुलक्यावानी. आणि त्याला आपल्याला छान असं तेल लावून तव्यावरती शेकून घ्यायचं आहे. हे बघू शकता किती छान एकदम पतले पतले व्यवस्थित त्याला मी लाटून घेतले आहेत. आता आपण याला तवा व्यवस्थित गरम झाला आहे त्यावरती सोडले आहे. तर हे बघू शकता इथं तव्यावरती आपण थेपला व्यवस्थित टाकलेला आहे. याला पलटून घेतला आहे. आता छान असं तेल लावून घेऊन मस्त असा मेथीचा पराठा तयार होणार आहे. हा एक एक करून मी 2-3 बनवून घेतले आहेत. आपण याला तेल हाताने किंवा चम्मचच्या साहाय्याने लावू शकतो. तर हे बघू शकता हा दुसराही पराठा तयार. तोही आपण व्यवस्थित शेकून घेणार आहोत. आता बघू शकता मस्त असा पराठा मी त्या साईडला
छान असा चहा बनवला आहे, जेणेकरून हे मेथीचे थेपले सॉससोबत लहान लेकरं खातात, तर आपण याला लोणच्यासोबत किंवा चहासोबतही खाऊ शकतो किंवा दह्याची कोशिंबीर बनवूनही त्याला मस्त असं सर्व केलं जाऊ शकतं. हे बघू शकता छान असं तेल लावलेले मस्त असे लुसलुसीत मेथीचे पराठे तयार. हे बघू शकता मी चहा आणि लोणच्यासोबत हे मेथीचे थेपले तयार. नक्कीच तुम्ही करून बघा. आवडल्यास छान अशी कमेंट्स करा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.